चांदपूर देवस्थानात भाविकांसाठी स्वच्छता ही केवळ एक कल्पना, ना नळ ना पाणी ना दार आहे, ती फक्त दुर्गंधी आणि उपेक्षा। जगप्रसिद्ध चांदपूर देवस्थानात रोज हजारो भाविक श्रद्धेने माथा टेकायला येतात, पण हेच भाविक देवाच्या दारी अपमानित होतात, कारण त्यांना स्वच्छतेच्या नावावर मिळते ती केवळ गंधाची आणि घाणीची शिक्षा। प्रश्न असा आहे की श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या चांदपूरमध्ये भाविकांना घाणीतूनच देवदर्शन करावं लागेल का? भाविकांच्या आरोग्याशी खेळणं हा देवस्थान ट्रस्टचा आणि प्रशासनाचा धर्म आहे का? स्वच्छतागृह की आरोग्याचा शत्रू? चांदपूर मंदिर परिसरातील पार्किंग जवळ असलेलं सार्वजनिक स्वच्छतागृह बाहेरून सुसज्ज वाटतं, पण आतमध्ये दुर्गंधीचं साम्राज्य आहे। नळाचे पाईप आहेत पण नळ नाही, दरवाजे आहे पण ते तुटलेले, पाणी आहे असं फक्त नाव वापरतं, वास आहे पण श्वास घेता येण्याजोगा नाही। श्रद्धाळूंना दर्शन मिळतं पण मानसिक त्रासही बरोबरच मिळतो। रोज हजार लोक, लहान मुलं, वृद्ध, महिला या देवस्थानात येतात, पण शौचालयाच्या या दैनावस्थामुळे त्यांना आरोग्याचा धोका आणि अपमानाची जाणीव या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतोय। देवस्थान ट्रस्ट झोपलंय का? स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासन कुठे आहेत? श्रद्धाळूंच्या आरोग्याचा विचार करणं कोणीच शिकलेलं नाही का? हजारो रुपयांचा नैवेद्य घेताना प्रशासनाला भाविकांचं दुःख दिसत नाही का? चांदपूर देवस्थान ही केवळ श्रद्धेची जागा नाही, तर भाविकांचा आत्मसन्मान आणि आरोग्याचं ठिकाण आहे। ही अवस्था लवकरात लवकर सुधारली नाही तर उद्या उशीर होईल। देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाला आता दोनच पर्याय, तात्काळ दुरुस्ती करा आणि स्वच्छता सुनिश्चित करा, नाहीतर भाविकांचा रोष उफाळून येईल आणि त्याची किंमत मोठी असेल। रजा महाराष्ट्र 24 न्यूज करता मोहाडीवरून आमचे प्रतिनिधी रश्मित रामटेके सोबत आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, चांदपूर, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।